मत्तेचे शुभवर्तमान अध्याय 14 वचन 27 पासून 31 पर्यंत. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असलाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला व बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने त्याच क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरलास? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ह्या वचनामध्ये जे अल्पविश्वास असतात, जे संशय धरतात, तिथे देव चमत्कार करत नाही. हालेलुया. पण ज्या देवावरती आपण विश्वास ठेवलेला आहे, जिवंत परमेश्वर आहे, हा विश्वास ठेवला पाहिजे आणि ते आपल्याला सर्व काही देऊ शकतो. जे विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून ह्या वचनामध्ये ज्या वेळेला येशूने 5,000 लोकांना जेवू घातलं आणि त्यांना निरोप देण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही पलीकडे तारवाकडून निघून जा आणि मी पाठीमागून येतो. आणि लगेच त्याने लोकसमुदायाला येशूने निरोप दिला. शिष्य गेले. लगेच ते जे लोक होते 5,000 लोक, स्त्री पुरुष अनेक बरेच लोक तिथे होते. त्यांना जेवण झाल्यानंतर, तृप्त झाल्यानंतर येशूने त्यांना निरोप दिला आणि सांगितलं, आता तुम्ही जा. आणि लगेच येशू रात्रीचा एकटाच डोंगरावरती प्रार्थना करण्यासाठी गेला. हालेलुया, हालेलुया. पहा, रात्रीचा एकटाच डोंगरावरती प्रार्थना करण्यासाठी तो गेला. रात्रीची वेळ जी असते ती शांतता असते. म्हणून आम्ही इकडून सांगतो की तुम्ही रात्रीची प्रार्थना करता तिथं तुम्हाला व्यत्यय येत नाही. पण तुम्ही ज्या वेळेला दिवसा प्रार्थना करता तिथे व्यत्यय येतो. बाजूचे कुकरचा आवाज येतो किंवा कोणाच्या गाण्याचा आवाज येतो किंवा कोणाची बडबड चालू असते, त्यामुळे प्रार्थना होत नाही. म्हणून प्रभू येशूने इथे काय सांगलेलं आहे की ज्या वेळेला त्याने लोकसमुदायाला निरोप दिला आणि ते प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र एकटाच तिथे होता, एकटाच तिथे प्रार्थना करत होता. आणि प्रार्थना झाल्यानंतर तो शिष्यांकडे जाण्यासाठी निघाला. आणि जे शिष्य त्या तारवा बसून गेले होते आणि तिकडे किनाऱ्यावरती जाणारला त्यांना बराच वेळ लागला. कारण ज्या तारवामध्ये बसले ते सामनी सण वारा होता आणि वारा असल्यामुळं त्यांना तारू पुढे न्यायला हैराण झाले होते ते, त्यामुळे त्यांना भारी जात होतं. आणि त्याच वेळेला येशू तिथे पाण्यावरून चालत आला. हालेलुया, हालेलुया. येशू डायरेक्ट तिथे बुटीवरती आला असता की नाही? कारण तो देव आहे, तो कुठे पण प्रगट होऊ शकतो. हालेलुया. जसं मेल्यानंतर येशूने शिष्यांना दर्शन दिलं रूममध्ये, तसं तो डोंगरावरून डायरेक्ट समुद्रावरून चालत आला. कारण त्यांचा विश्वास पाहण्यासाठी आणि त्यांच्या मनातील भीती काढण्यासाठी ते समुद्रावरून चालत आला. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या तारवामध्ये ते बसले होते त्यांनी येशूला येताना पाहिलं. कारण लांबून आपण कुठली वस्तू बघितली की ती चेहरा बरोबर दिसत नाही, खाली सफेद ते कपडे दिसले. आणि त्यांनी येशूला पाण्यावरून येताना पाहिलं. त्यावेळेला ते घाबरले, भूत भूत भूत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते घाबरले, भूत भूत म्हणून ते घाबरू लागले, ओरडू लागले. पण येशूने त्यांना लगेच म्हणले, धीर धरा. हालेलुया. येशूने काय सांगितलं? धीर धरा, घाबरू नका, मी आहे. हालेलुया, हालेलुया. येशू काय म्हणला? घाबरू नका, मी आहे. त्यावेळेला पेत्राने लगेच उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून चालत येण्यासाठी, आपल्याकडे येण्यासाठी मला सांगा. आता येशू पाण्यावरून येत आहे तर ते डायरेक्ट उडी टाकून गेला का भेटायला? हालेलुया. तो का नाही गेला? कारण खाली पाणी होतं. हालेलुया, हालेलुया. खाली पाणी होतं, जर डायरेक्ट गेला असता तर बुडला असता, त्याला माहीत होते. हालेलुया. त्यामुळे तो बोलला, तो डायरेक्ट गेला नाही उडी टाकून भेटायला. हालेलुया. तो येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण जर असेल तर मला विनंती करा. हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे येण्यासाठी मला विनंती करा आणि तुम्ही बोलला तर मी येईन. हालेलुया, हालेलुया. म्हणजे देव बोलला तर मी येईन. त्यावेळेला येशू त्याला म्हणाला, हालेलुया, हालेलुया. येशू त्याला म्हणाला, पेत्रा, तू ये. मग येशू बोलल्याबरोबर पेत्र पाण्यावरून चालू लागला. हालेलुया.
डायरेक्ट तो गेला का? कारण त्याच्या मनामध्ये भीती होती. हालेलुया, हालेलुया. इथे जसे शिष्य घाबरले भूत भूत म्हणून, हालेलुया. आता पण लोक घाबरतात. पहिला मनुष्य घाबरत होता का? पहिला मनुष्य आदाम हेवा घाबरत होते का? त्या एदेन बागेमध्ये त्यांना सोडलं होतं. तिथे साप, विंचू, वाघ, सिंह सर्व प्राणी होते आणि रात्रीचे ते एकटेच असतात. तिथे ते घाबरत होते की आम्हाला वाघ खायला, साप चावेल. उघडेच होते ते. हालेलुया. त्यांच्या मनामध्ये भीती नव्हती, कारण परमेश्वराबरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट होता. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर त्यांच्याबरोबर रोज बोलत असे, त्यामुळे त्यांना भीती नव्हती. पण ज्या वेळेला त्यांनी परमेश्वराचा हात सोडला, त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली. हालेलुया, हालेलुया. कारण आपण त्या परमेश्वराचा हात सोडलेला आहे. आपण सैतानाचा हात पकडलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये भीती आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय झालं तरी आपण घाबरतो. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला त्यांनी पाहिलं त्यावेळेला ते लगेच घाबरले. पण पेत्र काय म्हणाला, प्रभूजी आपण असाल तर मी येऊ का? तुम्ही मला नुसते सांगा, तुम्ही सांगितलं तर मी येऊ शकतो. हालेलुया. देव बोलला तर देवाला सर्व काय शक्य आहे. हालेलुया. त्यावेळेला येशू बोलायला तू ये, आणि लगेच पेत्र उतरला आणि तो पाण्यावरून चालू लागला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो लगेच पाण्यावरून चालू लागला आणि त्याची परीक्षा पाण्यासाठी जोरात हवा सुटली. हालेलुया, हालेलुया. पहा, माणसाची पण परीक्षा होते. हालेलुया. पण त्या परीक्षेमध्ये आपण पास झालं पाहिजे, कारण ज्या परमेश्वरावरती आपण विश्वास ठेवलेला आहे तो जिवंत परमेश्वर आहे. आपल्याला काही होणार नाही, विश्वास पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या वेळेला तो पाण्यावरून चालू लागला त्यावेळेला हवा सुटली, आणि हवा सुटल्यामुळे समुद्राच्या लाटा उंचांबोळू लागल्या. हालेलुया, हालेलुया. आणि त्यावेळेला तो घाबरला. त्याची नजर इकडे तिकडे गेली की तो घाबरला, आणि घाबरल्यामुळे तो बुडू लागला. हालेलुया. येशूनं सांगितलं ये, तो चालू लागला. मग त्याच्या मनामध्ये भीती व्हायला नको होती. पण ते पाणी ज्या वेळेला हवा सुटली, लाटा आल्या, ते घाबरला. हालेलुया. म्हणून आपल्याला काय संकट आले, हालेलुया, की आपण लगे घाबरतो. आता कसं होणार? थोडीशी गाठ आली, चेक केल्यानंतर रिपोर्ट कसे येतात. हालेलुया, हालेलुया. घाबरतात. हालेलुया, हालेलुया. घाबरल्यामुळे आपल्याला सैतान कव्हर करतो. हालेलुया. मग घाबरलं नाही पाहिजे. इथे तो घाबरल्यामुळं तो बुडू लागला, आणि बुडायला लागल्यानंतर तो लगेच म्हणला, प्रभूजी मला वाचवा. येशूने विलंब केला का? त्या क्षणी हात पुढे करून त्याला लगेच धरला आणि म्हटलं, अरे अल्पविश्वासू, तू विश्वास का धरला नाहीस? हालेलुया. अरे अल्पविश्वास, तू संशय का धरलास? हालेलुया, हालेलुया. तुझ्या मनामध्ये संशय का आला? तू पाण्यावरून चालत होता म्हणजे हवा पाहून तू भेलास का? तुझ्या मनामध्ये संशय का आला? म्हणून येशूने मला, ए अल्पविश्वासू, तू मनामध्ये संशय का धरलास? हालेलुया, हालेलुया. मनामध्ये संशय नाही धरला पाहिजे, कारण इथे जो परमेश्वर आहे ते आपलं कार्य करू शकतो. तुम्ही पहा, पहिल्या सेक्शनमध्ये एका भावाने साक्ष दिली की त्याला ती 4 मुली होत्या, 3 की 4 मुली होत्या. हालेलुया. आणि डिलेवरीच्या वेळेला त्या बायकोला भरपूर त्रास व्हायचा. हालेलुया. सिझरिंग करायला लागायची किंवा आणखी काय त्रास व्हायचा. हालेलुया. आणि ज्यावेळेस चौथ्यांदा गरोदर होता त्याला मुलगा पाहिजे होता. म्हणून तो काय केला, त्याने प्रार्थनेला आणि त्याने शिबिर केलं, आणि शिबिर केल्यानंतर त्याला गावाला बोलवण्यात आलं. पण त्याने विश्वास धरला की मी ज्या परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे ते परमेश्वर मला मुलगा देऊ शकतो. हालेलुया. त्याने शिबिर केला आणि घरी गेला, आणि डिलेवरीच्या वेळेला तिची डिलेवरी नॉर्मल झाली, आणि परमेश्वराने त्याला मुलगा दिला आणि आशीर्वादित केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मुलगा दिला. त्याने विश्वास धरला. तुम्ही विश्वास धरला पाहिजे, संशय धरता कामा नये. हालेलुया. जे संशय धरतात ना ते समुद्रातील उचंबळलेल्या लाटासारखे असतात. त्यांना देवाकडून काय मिळेल अशा आशा त्यांनी बाळगूच नाही. हालेलुया, हालेलुया. अशा आशा त्यांनी बाळगूच नाही, पण विश्वास न धरणाऱ्याने. हालेलुया. कारण तुम्ही विश्वास धरला की इथे जो परमेश्वर काम करत आहे, जो आंधळ्याला दृष्टी देत आहे, कुष्ठरोग्यांना शुद्ध करत आहे. हालेलुया. लंगडे चालते करत आहेत. हालेलुया. काही लोकांची दारू सुटत नाही, त्यांची दारूची व्यसनं सुटत आहेत. तो परमेश्वर मला पण देईल.
माझे पण आजार काढेल असा विश्वास धरला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पण पेत्राने संशय धरला. हालेलुया. त्याच्यामुळे ते बुडू लागला. हालेलुया. आणि मग लगेच येशू तारवावरती चढल्यानंतर पेत्राला घेऊन ते तारवात चढल्याबरोबर वारा पडला. वारा पडला म्हणजे शांत झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वारा पडला म्हणजे शांत झाला. म्हणजे वारा कोणी सोडला होता? त्याची परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वराने. हालेलुया. वारा पडला त्यावेळेला ते तारवात जे होते, हालेलुया, हालेलुया, ते येशूच्या पाया पडून म्हणले, खरोखरच आपण देवाचे पुत्र आहात. अगोदर 5 भाकरी आणि 2 मासे दिले तेव्हा त्यांना समजलं नाही. हालेलुया, हालेलुया. 5,000 लोकांना जेवायला दिला. त्या स्त्रिया पुरुष किती? हालेलुया, हालेलुया. पण हा चमत्कार पाहिल्यानंतर, हालेलुया, हालेलुया, त्यावेळेला ते काय म्हणले, खरोखरच आपण परमेश्वराचे पुत्र आहात. हालेलुया, हालेलुया. इथे ज्या वेळेला चमत्कार होतात काय म्हणतात, खरोखरच रे बाबा इथे देव आहे. इथे मनुष्य काम करत नाही तर स्वतः देव काम करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि नंतर ते पलीकडे गेले आणि पलीकडे गेल्यानंतर तिथल्या लोकांनी त्यांना पाहिलं. त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांनी, गावातील लोकांना, दुखणेकरांना बोलवलं. हालेलुया, हालेलुया. कारण येशू आलेला आहे. येशू आपल्या गावात आलेला आहे. त्यांनी दुखणेकरांना बोलवलं. कारण त्यांना माहीत होतं की येशू हा लोकांना आजारमुक्त करत आहे. ज्याने 5,000 लोकांना खाऊ घातलं. हालेलुया. तो परमेश्वर आपल्याकडे आलेला आहे. मग त्यांनी सर्व ज्या गावामध्ये जेवढे आजारी लोक होते अशा सगळ्यांना बोलवून घेतलं तिथे. हालेलुया, हालेलुया. आणि ते सर्व तिकडे दुखणेकरे आल्यानंतर त्यांनी येशूला विनंती केली. हालेलुया, हालेलुया. येशूला काय विनंती केली की प्रभूजी आपल्या वस्त्राच्या गोंड्याला जरी स्पर्श करण्यासाठी ते आम्हाला त्यांनी विनंती केली. तुमच्या कपड्याच्या गोंड्याला जरी स्पर्श करण्यासाठी आम्हाला आज्ञा द्या. हालेलुया. जरी तुमच्या कपड्याच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तरी आमचे आजार जाऊ शकतात. हालेलुया. एवढा त्या लोकांनी विश्वास ठेवला. हालेलुया. इथे दिलेलं आहे, ज्यांनी त्याला स्पर्श केला, त्याच्या कपड्याला स्पर्श केला, ते सर्व ज्यांचा रोग होता, कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, त्यावेळेला कॅन्सर नव्हते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कुष्ठरोगी होते, आंधळे होते, लंगडे होते, असे अनेक आजार असतील. आणि जे आजार होते जेवढ्याने ते बायबलमध्ये दिलेलं आहे, जितक्याने त्याला स्पर्श केला तेवढे सर्व बरे झाले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून काही लोक म्हणतात की आम्ही शिबिरला गेलो तर आमचे आजार जाऊ शकतात. तुम्ही पहिल्या सेक्शनमध्ये शिबिरच्या किती साक्ष आल्या. हालेलुया. जर कुणाची दाढ दुखत असेल, एका बंधूंनी साक्ष दिली, त्याची 2 महिने दाढ दुखत होते. दाढ दुखायला लागले की इकडे सुस्ते सर्व, जेवण जात नाही. हालेलुया. ते डॉक्टर गेल्यानंतर उपचार करायला लागतात, म्हणतं ते काढायला काही पैसे घेतात. हालेलुया, हालेलुया. त्याशिवाय दात निघत नाही. हालेलुया. पण 2 महिने त्याचा दात दुखत होता. त्या स्थितीमध्ये ते शिबिरला आला. आणि शिबिरला पहिलेच प्रवचन असतं समर्पण. समर्पण प्रवचनामध्ये समर्पण म्हणजे तुमचे वाईट गुण समर्पण करा. नुसतेच तंबाखू गुटखा हे तर कराच, पण जे वाईट जे तुमच्या मनामध्ये आहेत, वाईट विचार तुमच्या मनामध्ये आहेत, ते पण तुम्ही समर्पण करायचे आहेत. आणि त्याने ते गुडघे टेकून तिथे समर्पण केलं. काय तर ते मोबाईलमध्ये काहीतरी घाणेरडं पाहायचा. हालेलुया. ते वाईट दुर्गुण त्याच्या मनामध्ये होते. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली की प्रभू येशू आजपासून मी वाईट पाहणार नाही. समर्पण केलं त्यानं. हालेलुया. आणि नंतर जेवण्यासाठी सोडलं. त्याने जेवण झालं, लाचचा घास त्याला जरा कडक लागला. हालेलुया. म्हणून तो घास काढा गेला तर तो दात दुखत होता, तो घासाबरोबर दात पण बाहेर आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता दात काढल्यानंतर रक्त येतं आणि वेदना होतात. ज्यांचे दात काढलेले असते त्यांना माहीत असेल. हालेलुया, हालेलुया. बर्फ लावायला लागतो सूज येते म्हणून. हालेलुया. त्याचा तो घासाबरोबर दात आला आणि त्या दिवसापासून ते जेवायला लागला. काही त्रास झाला नाही. त्या दात कुणी काढला? बिगर ऑपरेशन करताना. हालेलुया, हालेलुया. विश्वास केला त्यानं. हालेलुया, हालेलुया. विश्वास ठरला पाहिजे. म्हणून लोक शिबिरला येतात. हालेलुया, हालेलुया. शिबिरला आल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचा थोडी पण सुट्टी नसते.
थोडी जेवायला असते, त्यातून 10-15 मिनटं असतात. हालेलुया. त्यात पण मोबाईल वगैरे बंद. हालेलुया. म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष देवावरती लागलं पाहिजे. पेत्रा ज्या वेळेला येशूवरती विश्वास ठेवला, चालत होता, पण वारा पाहून ते भेला. हालेलुया. हालेलुया. तसे आपलं लक्ष दुसरीकडे जातं, म्हणून 3 दिवस पूर्ण लक्ष देवाकडे लागलं पाहिजे. हालेलुया. शिबिरमध्ये पूर्ण दिवस 3 दिवस देवाकडे लागतं, त्यावेळी देवाचे आशीर्वाद येतात. सर्व विसरून जायला लागतं. हालेलुया. देवाच्या सान्निध्यात जायला लागतं. हालेलुया. म्हणून तिकडे साक्ष येतात, एका बहिणीला साप चावला होता. एका बहिणीला साप चावला आणि तिला एवढ्या वेदना, डॉक्टरकडे नेलं, तिने काय उपचार केले, पण तिला डोकं दुखे आणि अंगातले काय वेदना जात नव्हत्या. हालेलुया. भरपूर त्रास होता. म्हणून तिने शिबिरमध्ये भाग घेतला आणि शिबिरमध्ये पवित्र आत्म्याच्या पारत्याने तिला स्पर्श झाला आणि तिच्या सर्व वेदना एका क्षणात प्रभू येशूने काढून टाकल्या. हालेलुया. हालेलुया. म्हणून इथे ज्या दुखणेकरांनी त्यांना स्पर्श केला ते सर्व बरे झाले. मग शिबिरमध्ये जे येतात, हालेलुया, एका बहिणीला पायाच्या अंगठ्याला शेतीमध्ये गेले होते आणि ते इळा असतो, इळा, तो पायाच्या अंगठ्याला लागला आणि जखम झाले होते. हालेलुया. हालेलुया. डॉक्टर गेले, उपचार केले, पण काय ठीक होत नव्हती, जखमच सुकत नव्हती. तिने 2 शिबिर केले आणि 3ऱ्या शिबिरला ती आली. 3ऱ्या शिबिरला तिने शेवटच्या पारत्याने ती विश्वासाने भाग घेतला आणि त्या पारत्याने तिने नाचून गाऊन भाग घेतला. त्या क्षणी तिला स्पर्श झाला आणि तिची ती पायाची जखम पूर्णपणे सुकून गेली. हालेलुया. हालेलुया. बिगर मलमपट्टीचे. हालेलुया. हालेलुया. एका क्षणात कशी सुकून गेली. हालेलुया. नुसती साक्ष ऐकून टाळ्या वाजू नका, तर तुम्ही स्वतः आपल्याला विसरा की हे कसं शक्य आहे. हालेलुया. एका क्षणात जखम कशी सुकली. हालेलुया. हालेलुया. एका क्षणात गाठी कशा निघून गेल्या. हालेलुया. हालेलुया. मनामधील भीती काढून टाका. हालेलुया. हालेलुया. मनामध्ये जी भीती आहे ती काढून टाका आणि विश्वास ठेवा की प्रभू येशूच माझे सर्व काय आजार काढू शकतो. ज्या प्रभू येशूवरती मी विश्वास ठेवलेला आहे तोच मला ह्यातून बाहेर काढेल. हालेलुया. हालेलुया. असा तुम्ही विश्वास ठेवा, कारण इथे लिहिलेलं आहे की त्याला स्पर्श केल्याबरोबर त्याने आशीर्वाद पण दिला नाही. ज्या लोकांनी त्याला स्पर्श केला, हालेलुया, ज्या लोकांनी त्याच्या कपड्याला स्पर्श केला त्यांचे आजार निघून गेले. हालेलुया. हालेलुया. म्हणून इथे ज्या वेळेला वारा पाहून ते ज्या वेळेला भेला, हालेलुया, तर मनामध्ये काही लोकांची भीती असते. काही लोक तिकडे गेटवरती येतात, अरे इथे तर काय नुसते बांबूचं दिसतंय. हालेलुया. 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 अरे इथे काय नाही, इथे आमचे आजार जातील काय, संशय धरतात आणि मग विचारतात, बाबा किती वेळा या लागेल आणि काय काय करायला लागेल. पहिल्याच वेळेला आले की बाबा शिबिर कुठं असतं, शिबिरला आम्हाला जायचं आहे. हालेलुया. एखादं झाड लावलं की लगेच त्याला फळं येतात का. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही येशूमध्ये आला आणि तुम्हाला येशू समजला की येशू कोण आहे आणि येशू या धर्तीवरती कशाला आलेला आहे, हे ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला तुमच्या मनातील भीती निघून जाईल. हालेलुया. येशू कोण आहे हे समजल्याबरोबर तुमच्या मनातील भीती निघून जाईल, कारण येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे. हालेलुया. गेल्या शिबिरला सुरतवरून, कर्नाटकवरून माणसं आले होते. हालेलुया. हालेलुया. कारण त्यांना समजतं की ते कोण काम करत आहे. ज्यावेळी ते साक्ष ऐकतात, आपल्या यूट्यूबवरती ज्या साक्ष जातात ते साक्ष पाहतात, त्यावेळेला त्यांना समजतं की बाबा आपण तिथे गेल्यानंतर आपले आजार पण जाऊ शकतात. हालेलुया. हालेलुया. गेल्या शुक्रवारी लंडनवरून पण 3 जण आले होते. हालेलुया. हालेलुया. म्हणून इथे आल्यानंतर लोकांचा विश्वास वाढत आहे. हालेलुया. हालेलुया. कारण ज्यांचा विश्वास आहे त्यांनाच परमेश्वर आजारमुक्त करतो. पहिल्या सेक्शनमध्ये एका बहिणीनं साक्ष दिली की तिच्या मनामध्ये त्या चुलत्याविषयी राग होता. हालेलुया. लहानपणी काय भांडणं झाली म्हणून तिने चुलत्याला मारलं होतं आणि त्या चुलत्याच्या मनामध्ये तिच्या राग होता आणि लग्न झालं तरी मनामध्ये तिच्या राग ठेवलेला तिने. पण लग्न झाल्यानंतर ते येशूकडे यावं लागले आणि येशूकडे आल्यानंतर आत्मिक डोळे उचकडतात. हालेलुया. ज्या अंधारात आहेत त्यांचं चालू असतं, खा पी मजा करा. हालेलुया. हालेलुया. मेल्यानंतर कुठं जायचं आहे, किती दिवस आपण जगणार आहोत, आपण कशाला आलो आहे ह्याची चिंता नसतेच. सैतान पूर्णपणे त्यांना वशमध्ये केलेला असतो. काय बोलतात तेच त्यांना समजत नाही.
पण येशूकडे आल्यानंतर लोकांचे आत्मिक डोळे उचकटतात. हालेलुया. की आपण काय करत आहोत. चोऱ्या करणे, खोटे बोलणे, मारहाण करणे, दुसऱ्याच्या मनामध्ये राग ठेवणे हे पापं आहेत. आणि या पापामुळे आजार येतात. हे शिबिरमध्ये लोकांना समजतं. हालेलुया. हालेलुया. शिबिरमध्ये तिला समजलं. तिनं शिबिर केल्यानंतर तिला समजलं की तिच्या मनामध्ये तिच्या चुलतेविषयी राग आहे. हालेलुया. हालेलुया. आणि तिने प्रार्थनेने त्या चुलत्याला क्षमा केली. तिच्या मनामध्ये जरा शांती आली. हालेलुया. तिने क्षमा केली, शांती आली. पण मनामध्ये तिने राग तसा ठेवलेला. पण एक दिवस त्या चुलतेच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न होतं, म्हणून ते आमंत्रण पत्रिका देण्यासाठी तिच्या घरी आला. आणि त्याला जाताना तिने पाहिलं. त्यावेळेला ते येशूकडे आल्यामुळं तिच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं. तिने लगेच, काका जरा बसता का. हालेलुया. आणि मग तिला बसवलं. त्याने सर्व चाय वगैरे केली असेल. त्यावेळी त्याने विचारलं, तू कधीपासून येशूकडे जाते. तिनं पण येशूबद्दल सांगितलं. हालेलुया. हालेलुया. आणि अशा तऱ्हेने त्यांचं सबमिट झालं. आणि त्यावेळेला तिच्या मनामध्ये शांती आली. कारण ज्या वेळेला आपण दुसऱ्याची सबमिट करतो त्यावेळेला देव आपल्याशी सबमिट करतो. म्हणून बायबलमध्ये वचन आहे, ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांना क्षमा कराल त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल. आणि तुम्ही जर दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तर परमेश्वर पिता तुम्हाला क्षमा करणार नाही. हालेलुया. आपल्याला सत्य समजेल, आपण ह्या आजारातून दुःखातून मुक्त हो. हालेलुया. हालेलुया. म्हणून लांब लांब लोक इकडे येत आहेत. जसे त्या समुद्राच्या काठाला गावचे लोक आले तिथे आणि त्यांनी गोंड्याला स्पर्श केला आणि ते आजारमुक्त झाले. तसे लोक इकडे येतात, प्रार्थनेत भाग घेतात. आणि इथे जर ठीक झाले नाही प्रार्थनेत, नंतर उपास प्रार्थनेत भाग घेतात. आणि उपास प्रार्थनेमध्ये पण ठीक झाले नाही तर मग 3 दिवसाच्या शिबिरमध्ये भाग घेतात. हालेलुया. 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 तुम्ही मनामध्ये संशय धरला की तुम्ही आजारमुक्त होणार नाही. पेत्राने जरा संशय धरला. हवा आली, समुद्राची लाट पडली, आता मी बुडणार. येशू म्हणला, एक आज चालला. हालेलुया. पण थोडे हवा पाहिले की घाबरला. हालेलुया. तसं इकडे काय झालं, इकडे गाठ आली, पोटात दुखायला लागलं की इकडे घाबरतात. अरे बाबा, तिकडे जातो तरी त्रास होतोय. हालेलुया. 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 पहा, जशी सोन्याची परीक्षा होते तशी माणसाची परीक्षा होणार आहे. तुम्ही येशूमध्ये टिकून आहात का. म्हणून पेत्राची परीक्षा झाली. येशू डायरेक्ट बोटीमध्ये आला का, पाण्यावरूनच का चालत आला. हालेलुया. कारण ते अंतर्ज्ञानी परमेश्वर आहे. पुढे काय होणार आहे, भविष्यकाळ वर्तमानकाळ जाणणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. 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 की पेत्राची परीक्षा, त्या लोकांची परीक्षा पाहिजे होती त्याला. हालेलुया. म्हणून ते पाण्यावरून चालत आला. हालेलुया. आणि पेत्राने लगेच नाही आला, मी येऊ का. हालेलुया. ते बोलला त्यावेळेला त्याने उडी टाकली. हालेलुया. त्यावेळेस तो चालू लागला. पण वारा पाहून ते भ्याला. म्हणून तुम्हाला काय आजार आले, दुःख आले तर घाबरू नका. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण येशू माझा आजार काढेलच. हालेलुया. 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 येशू शिवाय मला ह्या आजारातून दुःखातून कोण बाहेर काढणार नाही. हालेलुया. 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 इथे साक्ष ऐकल्यानंतर तुमचा विश्वास वाढला पाहिजे. हालेलुया. नुसते म्हणून बदर आपले नेहमी म्हणायचे की तुम्ही साक्ष ऐकता त्यावेळेला टाळ्या वाजवता, पण तुमचा विश्वास ठेवला पाहिजे की त्या मनुष्य कसा आला होता, काय स्थितीमध्ये आला होता. हालेलुया. हालेलुया. त्याला पकडून आणलं होतं आणि जाताना ते चालू लागला. हालेलुया. हे कसं काय झालं. एखाद्या बाईला दुष्ट आत्मा असतो, ती किंचळ तिकडे येते. हालेलुया. तिकडे आमच्या बहिणी त्याला पकडून ठेवतात, हातपाय बांधून ठेवतात, मी सोडणार नाही, मी घेऊनच जाणार. हालेलुया. हालेलुया. पण ज्या वेळेला सिस्टर येतात, प्रार्थना करतात, येशूच्या नावाने तुमची सैतानी शक्ती निघून जाओ, त्या क्षणी त्या खाली पडतात आणि दुष्ट आत्मा निघून जातो. दुष्ट आत्मा कोणाला घाबरतो, येशूलाच घाबरतो. हालेलुया. 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 आणि जाताना चालत जातात. आणि मग ते नवरा म्हणतो, अरे घरी लई मारायचे आम्हाला, पोरांना पण मारायची, जेवत नाही, काय 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 हालं झाली, कुठे कुठे फिरवली, पण इथं आल्यानंतर लगेच चांगली झाली. तिला कोणी चांगली केली, प्रभू येशूने. हालेलुया. 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 म्हणून लोकांना समजतं, साक्ष सांगतात, म्हणून लोक इकडे येतात. आताच्या पहिल्या सेक्शनला किती लोक आले होते. हालेलुया. 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 कारण बाहेर गेले तर सुटत नाही.
बायको प्रयत्न करते, घरचे लोक प्रयत्न करतात पण सुटत नाही, पण येशूकडे गेल्यानंतर सुटू शकते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून असे जे आहे साक्ष आहेत, चमत्कार आहेत, हे तुम्ही लोकांना सांगा. आज बरेच लोक अंधारात आहेत, दुःखामध्ये आहेत, समस्यामध्ये आहेत. ह्या लोकांनी गावातील लोकांना बोलवलं, दोघा तिघांना समजला येशू तिथं आलेला आहे. सर्व गावातील लोकांना आमंत्रण, अरे जे आजारी असेल त्याला घेऊन या, घेऊन या, येशू आलेला आहे. हालेलुया. आणि ते सर्व लोक घेऊन आले. जितक्याने त्याला कपड्याला स्पर्श करा ते सर्व आजारमुक्त झाले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व आजारमुक्त झाले. मग तुम्ही पण हे लोकांना सांगा की बाबा रे तिथे परमेश्वर काम करत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि इथल्या साक्ष ऐकल्यानंतर त्यांना सांगायचं काम करा, बाकीचं काम येशू करेल. हालेलुया, हालेलुया. बाकीचं काम येशू करेल. इथं आल्यानंतर त्यांचा पूर्णपणे ताबा येशू घेत आहे. हालेलुया. आणि त्यांना सत्य समजतं. हालेलुया. आणि सत्य तुम्हाला सांगायची काय गरज नाही बाकीची, बाकी सर्व येशू करेल. पण तुम्हाला लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा रे तुम्ही प्रार्थनेत चला, प्रभू येशू आज पण चमत्कार करत आहे. 2000 वर्षापूर्वी जे इस्रायलमध्ये चमत्कार येशू करत होता तोच प्रभू येशू आज पण करत आहे. तो दिसत नाही पण पवित्र आत्म्याद्वारे तो कार्य करत आहे. हालेलुया. आणि तुमचे पण आजार तो काढू शकतो. म्हणून तुम्ही प्रार्थनेला या. हालेलुया. तर त्यांना घेऊन या, बाकीचं काम प्रभू येशू करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने आणि बहिणीनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ. आणि प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कोणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये आहेत ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद होत. आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.